राणेंचा स्वभाव हा लहानपणापासूनच तापट, सडेतोड, ज्याला आता आपण राणे स्टाईल असं म्हणतो. एकदा असंच ते चक्क मर्डर करायला निघालेले. हा किस्सा स्वतः नारायण राणे यांनी आपल्या एका भाषणात सांगितलाय. ते म्हणाले की माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं की तू आज नेहमीच्या रस्त्याने जाऊ नको, आम्ही येतोय, तू जायचं नाही. एकाने तुझी टीप दाऊदला दिली आहे. टीप देणाऱ्याचं नाव मला माहिती झालंय. त्यानंतर मी त्यांना बोललो की मी लगेच येतोय. मी लगेच गाडी काढली आणि थेट त्या माणसाच्या घरी गेलो. मी दरवाजा वाजवला. ते घर उपशाखा प्रमुखाचं होतं. त्यावेळी त्याच्या पत्नीने मधला दरवाजा उघडला. त्यावेळी मी म्हणालो की तुझ्या पतीला मी ठार मारणार आहे. त्यानंतर ही माहिती बाळासाहेबांना कळली आणि त्यांनी मला बोलावलं. मी तिकडे गेलो तेव्हा तो उपशाखा प्रमुखही तिथेच होता. त्यावेळी बाळासाहेबांनी मला विचारलं की तू याला मारणार होतास? त्याच्या घरी जाऊन तू त्याच्या पत्नीला याला मी ठार मारणार अशी धमकी दिलीस? तेव्हा मी म्हणालो की हो, मी याला ठार मारणार आहे. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, मी विचारत असतानाही तू त्याला ठार मारणार आहे म्हणतोयस? यावर पुन्हा मी म्हणालो हो, कारण याने मला मारण्यासाठी दाऊदच्या माणसाला टीप द्यायचं ठरवलंय. मग मी याला कसा जिवंत ठेवू? मी मरण्यापेक्षा मी याला ठार करतो असं मी म्हणालो. यावर बाळासाहेब म्हणाले की नारायण, माझी तुला विनंती आहे, मी तुला सांगतोय, तू याला सोड, त्याला जीवनदान दे. त्यांच्या त्या शब्दानंतर मीही साहेब तुम्ही जे सांगाल ते होईल असं म्हणत त्याला जीवनदान दिलं. असा हा किस्सा स्वतः नारायण राणे यांनी आपल्या एका भाषणात सांगितला आहे. मुंबईत आल्यावर राणे हे पहिल्यांदाच निवडणूक जिंकले, ते महापालिकेची. नगरसेवक म्हणून ते मुलाखतीत सांगतात की त्या भागात मराठी लोकसंख्या म्हणजे फक्त 15% आसपास आणि बाकी सगळे अमराठी. तेव्हा निवडणूक जिंकणं कठीण. तेव्हा त्यांना कामी आली ती त्यांची राणे स्टाईल. त्यांनी विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांना बोलावलं, चहापाणी दिला आणि म्हणाले की आता आमचा प्रचार करायचा. समोर लोक म्हणाली की आम्ही असं का करू? तर राणे म्हणाले की करावं तर लागेलच. दुसऱ्या दिवशी प्रचाराच्या रिक्षा निघाल्या. त्यातला एक माणूस, एक राणेंचा माणूस आणि त्या विरोधी पक्षातल्या लोकांना सांगायला त्याने लावले ते फक्त 2च शब्द, राणे धनुष्यबाण, बस. आणि राणे स्टाईल वर्क झाली. नारायण राणे नगरसेवक झाले. राणे 10 एप्रिल 1952 रोजी कोकणातल्या मालवणच्या वरवडेमध्ये जन्मलेले. राणे मुंबईत कामासाठी आले होते. राजकारणात येण्याआधी नारायण राणे यांनी मित्रासोबत सुभाषनगर इथे चिकन शॉप सुरू केलं होतं. 1960 साली हऱ्या नाऱ्या टोळीची मुंबईत दहशत होती. या टोळीसोबत राणेंचे संबंध आले आणि त्यांचं नाव सगळीकडे पोहोचलं. हऱ्या नाऱ्या जिंदाबाद या नावाने एक पिक्चरसुद्धा त्या काळात येऊन गेलाय. याच काळात नारायण राणे यांच्या नावाने खुनाचा गुन्हा देखील पोलीस स्टेशनला नोंद झाला होता. पोलीस रेकॉर्डनुसार वयाच्या 14व्या वर्षी राणे टोळीचे सदस्य झाले. माधव ठाकूर आणि राणे यांचा वाद त्या काळात बराच गाजला. या दरम्यान ते तिथे लिपिक पदावर शासकीय नोकरीला लागले. पण 1984 मध्ये लिपिक पदाची शासकीय नोकरी सोडून शिवसेनेत त्यांनी सहभाग घेतला. त्यांनी चेंबूरमध्ये शिवसेनेची शाखा खोलली. तिथं ते शाखा प्रमुख झाले आणि पुढे मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर बेस्ट समितीचे ते अध्यक्ष झाले. 1990 मध्ये विधानसभा निवडणुकीत मात्र राणे यांना कोकणातल्या मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आदेश बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. ते पहिल्यांदा आमदार झाले. नारायण राणे यांची बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख निर्माण होत चालली होती. पितृतुल्य समान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी रात्रभर जागणाऱ्या नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं होतं. ही संधी राणे यांना कशी मिळाली होती ते देखील सांगतो. ही गोष्ट 1995ची. नारायण राणे मालवण विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झाले होते. तेव्हा पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली होती. मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार हे ठरलं होतं. नारायण राणे तेव्हा तरुण आणि अत्यंत आक्रमक नेते होते. त्यांचा आमदारांशी दांडगा संपर्क होता. जेव्हा मुख्यमंत्री निवडीची चर्चा मातोश्रीवर सुरू झाली होती तेव्हा राणेंनी मनोहर जोशींच्या नावासाठी जोर लावला. राणेंचा शब्द आमदारांमध्ये महत्त्वाचा होता. त्यांनी इतर आमदारांना मनोहर जोशींच्या बाजूने वळवण्यावर मोठी भूमिका बजावली. बाळासाहेबांनाही हेच हवं होतं की प्रशासनावर पकड असलेला माणूस मुख्यमंत्री व्हावा. राणेंच्या फिल्डिंगमुळे मनोहर जोशींचा मार्ग मोकळा झाला आणि 14 मार्च 1995ला त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जोशी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी राणेंची वर्णी लागली. नारायण राणे हे मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री होते. राजकारणात महसूल खातं हे मुख्यमंत्र्यांनंतरचं सगळ्यात ताकदवान खातं मानलं जातं. याशिवाय त्यांच्याकडे पुनर्वसन खात्याची जबाबदारीही होती. विधिमंडळात जेव्हा विरोधक, विशेषतः शरद पवार आणि छगन भुजबळ हे सरकारला घेरायचे तेव्हा मनोहर जोशींच्या मदतीला नारायण राणे धावून यायचे. विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात राणे पटाईत होते. त्यामुळे मंत्रिमंडळात राणेंचं स्थान हे नंबर 2च्या नेत्यासारखं झालं होतं. ते इतके पॉवरफुल होते
की अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेताना मुख्यमंत्री मनोहर जोशींनाही राणेंचा सल्ला घ्यावा लागायचा. त्यांच्या याच वाढत्या वर्चस्वामुळे पुढे जेव्हा जोशींना हटवण्याचा निर्णय झाला तेव्हा राणेंचं नाव सगळ्यात आघाडीवर होतं. त्याचं झालं असं की एका शाळेसाठी आरक्षित असलेला भूखंड मनोहर जोशींचे जावई गिरीश व्यास यांच्या कंपनीला गृहप्रकल्पासाठी देण्यात आला होता. या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारवर आणि वैयक्तिकरित्या मनोहर जोशींवर कडक ताशेरे ओढले होते. न्यायालयाने हा भूखंड घोटाळा असल्याचं सूचित केलं होतं. त्यामुळे युती सरकारची प्रतिमा खराब होत होती आणि त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना राजीनामा द्यायला लावला आणि अखेर 1 फेब्रुवारी 1999 मध्ये नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. खरं तर 17 ऑक्टोबर 1999 पर्यंत म्हणजे फक्त 8 महिनेच राणे त्या पदावर राहिले. पण 8 महिन्यांमध्येच अनेक धडाडीचे निर्णय त्यांनी घेतले. सगळे जिल्हे इंटरनेटच्या माध्यमातून मुंबईतल्या मंत्रालयाला जोडण्याचं काम त्यांनी केलं. बेघर असणाऱ्यांची घरं, विमा योजना, कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर विशेष मदत, कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचं वय 60 वरनं 58 वर्ष, यासोबतच राज्यात 28 तालुके आणि 2 जिल्हे हिंगोली आणि गोंदिया यांची निर्मिती यांसारखे अनेक निर्णय हे राणे यांनीच घेतले. कामाचा झपाटा असलेले नेते अशी त्यांची ओळख बनली होती.